हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर चॅनल मराठी डिजिटल वर्ल्ड. मित्रांनो, जर तुम्ही BSc ॲग्री ॲडमिशन 2026 साठी तयारी करत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. दरवर्षी हजारो विद्यार्थी BSc ॲग्रिकल्चर साठी अर्ज करत असतात, पण अनेक विद्यार्थ्यांचे कागदपत्र अपूर्ण असल्यामुळे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन मध्ये त्यांना अडचणी येतात. त्याहूनही अधिक महत्त्वाचं म्हणजे काही विद्यार्थ्यांना माहीत नसतं की काही विशिष्ट प्रमाणपत्रामुळे त्यांच्या मेरिटमध्ये अतिरिक्त गुण म्हणजेच एक्स्ट्रा वेटेजेस पॉईंट मिळू शकतात. म्हणूनच मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत BSc ॲग्रीसाठी आवश्यक कागदपत्रे कोणते कोणते असतील, कोणती अतिरिक्त कागदपत्रामुळे तुम्हाला एक्स्ट्रा वेटेजेस मिळू शकतात, ॲडमिशन प्रोसेस होण्यापूर्वी कोणती तयारी करावी लागते. तर ठीक आहे मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढ्या गोष्टी आपण बघणार आहोत. व्हिडिओला न स्किप करता संपूर्ण बघा, जेणेकरून सर्व डिटेल तुम्हाला व्यवस्थित समजतील. आणि जर तुम्ही चॅनलवरती फर्स्ट टाइम व्हिजिट करत असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे भविष्यात येणाऱ्या अशाच नवनवीन व्हिडिओंचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील जसंही मी व्हिडिओ अपलोड करेल. सो विदाउट वेस्टिंग अवर टाइम, लेट्स गेट स्टार्टेड. मित्रांनो, या वर्षीची ॲडमिशन प्रोसेससाठीची असणारी वेबसाईट TCLनं या ठिकाणी सुरू केलेली आहे. काही ॲडमिशन प्रोसेस सुरू देखील झालेले आहेत आणि BSc ॲग्रीची डायरेक्ट सेकंड इयरची सुद्धा ॲडमिशन प्रोसेस सुरू झालेली आहे. त्याच्यावरती तुम्हाला जर व्हिडिओ हवा असेल की स्टेप बाय स्टेप फॉर्म कसा भरायचा, तर नक्की मला कमेंट सेक्शनमध्ये याच्या रिलेटेड तुम्ही सांगू शकता. 100% मी तुमच्या कमेंटला रिप्लाय करेल आणि व्हिडिओ सुद्धा त्याच्या रिलेटेड बनवायचा प्रयत्न करेल. ठीक आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी BSc ॲग्री फर्स्ट इयरसाठीची वेबसाईट देखील या ठिकाणी लिंक लाईव्ह करण्यात आलेली आहे. परंतु या ठिकाणी ॲडमिशन प्रोसेस फॉर अंडर ग्रॅज्युएशन ॲग्रिकल्चर अँड अलाइड कोर्सेस विल बी स्टार्ट सून अशा पद्धतीचं मेसेज येत आहे. ब्राउचर वगैरे आलेला आहे. तुम्ही या ठिकाणी क्लिक करून याचं ब्राउचर देखील बघू शकता. त्या ॲडमिशन प्रोसेसचं ब्राउचर देखील या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. ठीक आहे. आता राहिला प्रश्न, आजचा व्हिडिओ जो आपला मुद्दा आहे की या ठिकाणी कोणती कोणती कागदपत्रे आपल्याला लागतील. तर या ठिकाणी कागदपत्रे आपण 3 भागामध्ये कागदपत्रे डिवाइड केलेले आहेत आणि त्या 3 भागानुसार तुम्हाला व्यवस्थित मी कागदपत्र सांगणार आहे. यामध्ये सर्वात अगोदर सर्व विद्यार्थ्यांसाठी आवश्यक असणारी कागदपत्रे कोणती कोणती असतील म्हणजे कॉमन डॉक्युमेंट्स. त्यानंतर या ठिकाणी रिझर्व्ह कॅटेगरीतील विद्यार्थ्यांसाठी कोणते एक्स्ट्रा डॉक्युमेंट्स द्यायचे आहेत आणि त्याचबरोबर जे एक्स्ट्रा मेरिट पॉईंट्स म्हणजे एक्स्ट्रा वेटेजेस मिळवण्यासाठी कोणती कोणती कागदपत्र तुम्हाला जोडायचे आहेत याविषयीची सगळी इन्फॉर्मेशन आपण अशा पद्धतीनं या ठिकाणी बघणार आहोत. ठीक आहे. व्हिडिओ थोडंसुद्धा स्किप करू नका, जेणेकरून तुमच्याकडनं एकही डॉक्युमेंट मिस होणार नाही आणि तुम्हाला एक्स्ट्रा वेटेजेस जे भेटायचं आहे, एक्स्ट्रा पॉईंट जे भेटायचं आहे ते तुमच्याकडनं राहून जातील. ठीक आहे. तर सर्वात अगोदर आपण या ठिकाणी सर्व विद्यार्थ्यांना जे डॉक्युमेंट्स लागतील म्हणजे कॉमन डॉक्युमेंट्स कोणते कोणते आहेत हे या ठिकाणी बघूयात. ठीक आहे. सर्वात अगोदर आपल्या ठिकाणी 10वी आणि 12वीची मार्कशीट लागेल, शाळा सोडल्याचा दाखला म्हणजेच लिव्हिंग सर्टिफिकेट, काही ठिकाणी TC सुद्धा म्हटलं जातं, हे आपल्याला लागणार आहे. MST CETचं स्कोर कार्ड, PCB PCM जे तुम्ही एक्झाम दिलेली असेल त्याचं स्कोर कार्ड लागेल. ठीक आहे. स्कोर कार्ड घेताना लक्षात घ्यायचं, स्कोर कार्ड हे कलर प्रिंटआउट त्याची घ्यायची. ठीक आहे. त्यानंतर आधार कार्ड लागेल, डोमिसाईल सर्टिफिकेट लागेल, त्यानंतर राष्ट्रीयत्वाचा पुरावा म्हणजेच या ठिकाणी नॅशनॅलिटी तुम्हाला लागेल. त्यानंतर पासपोर्ट साईज फोटो, तुमची सिग्नेचर, मोबाईल नंबर आणि ईमेल ID, त्याचबरोबर बँकेचं पासबुक जर असेल तर ते देखील तुम्हाला लागेल. ठीक आहे. ही सर्व डॉक्युमेंट जे आहेत ते PDF स्वरूपामध्ये स्कॅन करून ठेवायचे. त्यानंतर या ठिकाणी आता भाग 2 मध्ये आपण रिझर्व्ह कॅटेगरीतील विद्यार्थ्यांना कोणती कागदपत्रे लागतील हे बघूयात. या ठिकाणी जर तुम्ही आरक्षण प्रवर्गातून प्रवेश घेत असाल तर ही तुम्हाला मी जे डॉक्युमेंट सांगणार आहे ते लागतील. ठीक आहे. या ठिकाणी कास्ट सर्टिफिकेट कंपल्सरी असेल, त्याचबरोबर कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट हे देखील कंपल्सरी असेल. आता बऱ्याच विद्यार्थ्यांनी कास्ट सर्टिफिकेट त्यांच्याकडे कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेटसाठी त्यांनी फक्त अप्लाय केलेलं असेल, त्यांचं आणखीन कास्ट व्हॅलिडिटी निघालेलं नसेल, तर अशा विद्यार्थ्यांनी त्या अप्लाय केलेलीची रिसिप्ट जी असते ती दिली तरी चालेल. ठीक आहे. त्याचबरोबर या ठिकाणी आता नॉन क्रिमिलियर हे एक सर्टिफिकेट लागणार आहे. त्यानंतर EWS प्रमाणपत्र, उत्पन्नाचं प्रमाणपत्र आणि PWD सर्टिफिकेट लागू असल्यास म्हणजे ज्या ठिकाणी जर तुम्ही हँडिकॅप वगैरे असाल तर तुम्हाला PWD सर्टिफिकेट हे लागेल. ठीक आहे. आता भाग 1 आणि भाग 2 झालेला आहे. भाग 1 मध्ये आपण कॉमन डॉक्युमेंट्स बघितलेले आहेत, भाग 2 मध्ये आपण रिझर्व्ह कॅटेगरीतील विद्यार्थ्यांसाठी लागणारे डॉक्युमेंट्स बघितलेले आहेत आणि आता भाग 3 मध्ये एक्स्ट्रा वेटेजेस मिळवण्यासाठी कोणते कागदपत्र तुम्ही देऊ शकता हे आपण या ठिकाणी बघूयात. आता एक्स्ट्रा पॉईंट्स मिळवून देणारी महत्त्वाची कागदपत्रे बघणार आहोत. आता हा भाग जो आहे तो सर्वात महत्त्वाचा आहे, याच्यामुळे तुम्हाला ॲडमिशन चांगल्या कॉलेजला भेटण्यासाठी मदत होऊन जाईल. ठीक आहे. जर तुमच्याकडे NCC सर्टिफिकेट असेल तर त्याची तुम्हाला एक्स्ट्रा पॉईंट्स भेटतात.
त्याचबरोबर स्पोर्ट्स सर्टिफिकेट असेल त्याचं देखील तुम्हाला एक्स्ट्रा वेटेजेस या ठिकाणी भेटतं. त्यानंतर स्काउट गाईडचं जे सर्टिफिकेट असतं ते जर तुमच्याकडे असेल तर त्याचे देखील तुम्हाला एक्स्ट्रा पॉईंट्स भेटतात. हे सगळे डॉक्युमेंट जर तुमच्याकडे असतील तर तुम्ही ते तयार ठेवायचे. त्याचबरोबर या ठिकाणी रिपब्लिक डे परेड नॅशनल लेवल मध्ये पार्टिसिपेशन केलेलं असेल तर त्याचे देखील जर तुमच्याकडे सर्टिफिकेट असेल तर त्याचं सुद्धा एक्स्ट्रा पॉईंट्स या ठिकाणी मिळतात. ठीक आहे. आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी जर तुमचे आई वडील शेतकरी असतील तर तुम्हाला खालील कागदपत्रे अधिक तयार ठेवायचे आहेत. यामध्ये तुम्हाला एक्स्ट्रा पॉईंट्स म्हणजे 12 पॉईंट्स या खालील कागदपत्रांचे भेटणार आहेत. यामध्ये तुमच्याकडे 7/12 उतारा असेल, शेतजमिनीचा कुठलाही पुरावा असेल किंवा या ठिकाणी शेतकरी असल्याचे प्रमाणपत्र महसूल विभागातून दिलेलं असेल, या डॉक्युमेंट्सचे तुम्हाला एक्स्ट्रा पॉईंट्स भेटतात. ठीक आहे. ह्याचे 12 एकूण तुम्हाला एक्स्ट्रा पॉईंट भेटतात. सो तुमच्याकडे हे जर डॉक्युमेंट्स असतील तर तुम्ही तयार ठेवायचे आहेत. त्याचबरोबर शेतमजूर असल्याचं प्रमाणपत्र असे देखील तुम्ही डॉक्युमेंट्स वगैरे तयार ठेवू शकता. ठीक आहे. आता मित्रांनो, ॲडमिशन प्रोसेस सुरू होण्यापूर्वी तुम्हाला नक्की काय तयारी केली पाहिजे हे देखील आपण या ठिकाणी बघूयात. ठीक आहे. आता आपण डॉक्युमेंट्स, कॉमन डॉक्युमेंट्स बघितलेले आहेत कोणते कोणते ते सर्व विद्यार्थ्यासाठी असतील. रिझर्व्ह कॅटेगरीतील विद्यार्थ्यासाठी कोणते कोणते डॉक्युमेंट्स लागतील हे देखील बघितलेलं आहे. त्यानंतर आपण महत्त्वाचं म्हणजे एक्स्ट्रा वेटेजेस भेटवण्यासाठी कोणते डॉक्युमेंट्स लागतील हे सुद्धा आपण बघितलेलं आहे. आता आपल्याला ॲडमिशन प्रोसेस सुरू होण्यापूर्वी काय तयारी नक्की केली पाहिजे हे या ठिकाणी बघूयात. तर ठीक आहे. तर काय तयारी केली पाहिजे या ठिकाणी लक्ष देऊन बघायचं आहे. सर्व कागदपत्रे कलर स्कॅन करून ठेवायचे. ठीक आहे. PDF फाईलमध्ये तुम्हाला स्कॅन करायचे आहेत. प्रत्येक स्कॅन डॉक्युमेंटला त्या डॉक्युमेंटचं नाव द्यायचं आहे. ठीक आहे. म्हणजे व्यवस्थित ते मला त्या ठिकाणी रिनेम करून त्याचं नाव वगैरे व्यवस्थित लिहायचं आहे. त्यानंतर फोटो, सिग्नेचर व्यवस्थित तुम्हाला त्याचं सुद्धा स्कॅन करून ठेवायचे आहे. आधार कार्डवरची माहिती तपासायची आहे. मोबाईल नंबर सुरू स्थितीमध्ये ठेवायचा आहे. ईमेल IDचा पासवर्ड लक्षात राहणं तुमच्या गरजेचं आहे. सर्व मूळ कागदपत्रे एका फाईलमध्ये व्यवस्थित ठेवायचे आहेत. तर अशा पद्धतीने तुम्हाला छोटेफार या ठिकाणी तयारी ज्या आहेत त्या करून ठेवायच्यात. ठीक आहे. आता एक महत्त्वाची सूचना सुद्धा मित्रांनो, जर तुम्ही BSc ॲग्रीकरिता ॲडमिशन घेऊ इच्छित असाल तर अनेक विद्यार्थ्याकडे NCC स्पोर्ट किंवा इतर प्रमाणपत्र असतील, पण ॲडमिशन फॉर्म भरताना ती अपलोड करायची राहून जातात. त्यामुळे ॲडमिशन इन्फॉर्मेशन ब्राउचर काळजीपूर्वक वाचायचं आहे. तुमच्याकडे असलेली सर्व कागदपत्रे तयार ठेवायची आहेत. एक छोटंसं प्रमाणपत्र सुद्धा तुम्हाला मेरिटमध्ये फायदा देऊ शकतो. सो तुम्हाला सगळे डॉक्युमेंट जे आहेत ते व्यवस्थितरित्या तुम्हाला तयार करून ठेवायचे. तर ठीक आहे मित्रांनो, BSc ॲग्रिकल्चर ॲडमिशन 2026 सुरू होण्यापूर्वी ही सर्व कागदपत्रे तयार ठेवा आणि कोणतेही NCC स्पोर्ट किंवा इतर विशिष्ट प्रमाणपत्र जर असेल तेही तुम्ही जवळ ठेवायचे. तर ठीक आहे. आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच इन्फॉर्मेशन होती. हा व्हिडिओ उपयुक्त वाटत असेल तर व्हिडिओला लाईक करा. त्याचबरोबर मित्रमैत्रिणींपर्यंत नक्की हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे ही माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचेल. आणि आपल्या मराठी डिजिटल वर्ल्ड या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. भेटत अशाच एका नवीन नॉलेजेबल व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.